नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवर. आणि हे पहा गाजर केक किती सॉफ्ट स्पॉन्जी, एकदम मार्केट स्टाईल बेकरीसारखा आहे की नाही, सॉफ्ट आणि टेस्टीसुद्धा. तर चला बघूयात पुढे रेसिपी कशी करायची आहे. गाजरचा केक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण आपला मोल्ड रेडी करून घेतलेला आहे. मी तेल लावून चांगलं बटर पेपर लावून घेतलेलं आहे. ह्याला बाजूला ठेवूयात आणि पाहूयात काय काय साहित्य लागणार आहे. तर या कपनी मी 1 कप गाजर घेतलेलं आहे, बारीक ह्याच्याने किसून. अर्धा कप घेतलेली आहे साखर, पावडर शुगर आहे. 1/3 कप दही आहे. 1/4 कप तेल किंवा तूप किंवा बटर घेऊ शकता तुम्ही. हे 1 टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा. हे 1/4 कप हे मिल्क पावडर आहे आणि 1/4 कप कस्टर्ड पावडर आहे. तर आता आपण आणि ह्याच्यानी 1 कप आपण पीठ घेणार आहोत. आज आपण गव्हाच्या केकने केक बनवणार आहोत, हेल्दी केक. तर चला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी आपण कढईमध्ये केक बनवणार आहोत. तर आपण कढईमध्ये मीठ घालून घेऊयात. खूप वेळा वापरले मी केकसाठी आणि त्याचा कलर असा झाला. आता ह्याला गरम होऊ देऊयात आपण. आता ह्याच्यावर तुम्हाला स्टँड असेल तर स्टँड घाला, नाहीतर एक डिश घातली तरी चालेल. आता ह्याला आपण झाकून घेऊयात, आपण हीट करूयात आपण ह्याला 10 मिनिटं. तोपर्यंत आपण बाकीच्या तयारी करूयात. तर सर्वात आधी घेऊया आपण 1/4 कप तेल. आताच घालूया हाफ कप साखर आणि 1/3 कप दही. आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्याला. 1-2 ते 3 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं आहे, फ्लफी करून घ्यायचं आहे. एरी म्हणजे हे केक आपला छान फुटणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला मी बऱ्याचशा ट्रिक्स सांगणार आहे की केक आपला बेकरीसारखा कसा बनवायचा. आणि एकदम आता हे पहा, आपलं सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे, एरी झालेलं आहे आता. आणि सर्व जिन्नस एकदम छान मिक्स झालेले आहेत. या स्टेजवर आपण आता घेणार आहोत. एक चाळण घ्यायची आपल्याला. आणि आता आपण मिक्स करणार आहोत आपले ड्राय इंग्रेडियंट्स. 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यातच घालूया आपण हे कस्टर्ड पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, मिल्क पावडर घेतली आहे 1/4 कप, ती पण घाला. जर तुम्हाला बेकरीसारखं टेस्ट हवा असेल तर तुम्ही घाला, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. आपण 1 टीस्पून बेकिंग सोडा घातला आणि बेकरीसाठी सारख्या टेस्टसाठी आपण मिल्क पावडर वापरतो. आता ह्याला आपण छान आता आपण ह्याला कट अँड फोल्ड मेथडनी मिक्स करणार आहे. सर्व मिक्स करून आता हे पहा, मिश्रण आता खूप ड्राय वाटतंय. तर आपण आता ह्याच्यात घालूयात गाजर. आपले फ्रेश गाजर आहेत किसलेले. आपण दूध घातलेलं नाही आहे, आपण व्हेज केक करतोय तर म्हणून आपण दही घातलं. तुम्हाला जर व्हेज नसेल करायचा तर तुम्ही दहीच्या ऐवजी 2 अंडे घालू शकता. आता हे पहा, आपलं मिश्रण किती पाणी सुटले गाजरामुळे. मगाशी किती ड्राय होतं आणि त्या गाजरामध्ये किती मॉइश्चर आहे, त्याच्याने किती ओलसर झालं. पण अजूनही आपल्याला जसं हवं आहे तसं बॅटर नाही आहे. तर हे पडत नाही आहे आपलं पण, म्हणजे हे खूपच घट्ट आहे. तर आपण आता या वेळेला आपण ह्याच्यात घालणार आहे 2 चमचे दूध. आधी 1 टीस्पून घालूयात आपण आणि अजून 1 टीस्पून घालूयात.
चांगलं. आणि या स्टेजमध्ये आपल्याला जर वेलची पूड हवी असेल तर थोडीशी 1/2 टीस्पून वेलची पूड घालूयात आपण थोडी. आणि हे मी काय काजू आणि मनुके आहे तेही घालते आहे ह्याच्यात, म्हणजे आपल्याला गाजरच्या हलव्याचा टेस्ट येईल, फ्लेवर येईल. आणि ह्याला आता चांगलं मिक्स करून घेऊयात आपण. आणि हे गाजरच्या केकचं बॅटर जे असतं ते थिकच असतं. कुठल्याही फ्रेश फ्रूटनी किंवा कशाने आपण जे बनवतो केक तेव्हा हे आपलं हे बॅटर थोडंसं थिकच असतं. जास्त पातळ करायचं नाही, कारण की ह्याच्या आतलं जे मॉइश्चर आहे ते हळूहळू रिलीज व्हायला लागतं. त्यामुळे आपण थिकच ठेवायचं. आता बघा हे अजूनही थिक वाटते. मी 1 चमचा दूध अजून घालते आहे. बस एवढ्यामध्ये होऊन जाईल आपलं. आता मिक्स करून घेऊया चांगलं. तर हे पहा आपलं बॅटर आता आपला पण पडतं आहे. स्पॅच्युलाला राहत नाही आहे, झटकायची गरज नाही आहे. ते आपलं पण पडतं आहे. आता खाली मिसळतं आहे म्हणजे आपलं बॅटर रेडी आहे. तर आता आपण मोल्डमध्ये घालून घेऊया. ह्याच्यापेक्षा पातळ आपल्याला बॅटर करायचं नाही आहे. हेच काही छोट्या टिप्स असतात जे आपण फॉलो केल्या की आपला केक एकदम कधीच चुकणार नाही आणि परफेक्ट बनणार. तर आता आपण मोल्डमध्ये ट्रान्सफर करूयात पूर्ण बॅटर. हे 6 इंचेसचं मोल्ड आहे. तुम्ही कुकरच्या भांड्यातही करू शकता. आता याला चांगलं टॅप करून घेऊयात आपण. आता आपलं होम ओव्हन रेडी आहे. आता आपण ह्याच्यावर केक ठेवूयात आणि त्याला 40 ते 45 मिनटं झाकून ठेवूयात. आहे 40 ते 45 मिनटं आपण त्याला झाकून ठेवूयात. आणि मंद पहा आपला केक रेडी आहे. गारही झालेला आहे. मी तुम्हाला कट करून एक पीस दाखवते. खूप तो सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे केक. आणि त्याचा सुगंधही इतका येतो आहे ना की लगेच खावंसं वाटते. मला आवडत नव्हतं म्हणून मी लगेच कट केला. जर तुम्हाला असाच आमची रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.